मला पहिलीला मंडली गुरुजी होते, नंतर आम्हाला पिंगळे गुरुजी आले तळेगावचे, त्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत जातेगाव खुर्दमधली मासळकर गुरुजी होते, त्यावेळेला आम्हाला सासवडे गुरुजी मुख्याध्यापक होते. इतर विषय शिकवण्यासाठी उत्तर प्रदेशातील म्हणजे हल्लीच्या उत्तराखंड राज्यामध्ये एक 12 दिवसाची चर्चासत्र होतं. त्या चर्चासत्राला मुख्याध्यापकाला नेमणूक होती, पण मुख्याध्यापक म्हणले मी काही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यांनी मला संमती पत्र लिहून दिलं. म्हणलं खरेदी विक्री संघामध्ये कापूस सेंटर चालू करायचे, तिथं माणसं भरणार आहेत. आता ते आपले चित्रापूरचे करंजे सरपंच आपले वसंतराव अण्णा करंजे यांची भेट घेऊन मी त्यांना सांगितलं की अण्णा मला तुम्ही काहीतरी खरेदी विक्री संघात नोकरी द्या. तर त्यांनी पण तिथं एक वाईट घटना घडली आम्हाला ऐकायला मिळाली की इंदिराबाईंचं निधन झालं आणि त्यांची हत्या झाली. त्या हत्या झाल्यानंतर आमचं ते शिबिर थांबवण्यात आलं. वडील नेहमीच म्हणायचे की आधी केले आणि मग सांगितले की जे काही करायचे ते प्रथम करावे, नंतर सांगण्यात यावे. आधी आता लक्ष आपले पूर्ण जो आपला एक उद्देश आहे ती जी UPSC एक्झामवर ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे मला वाटतं की त्यामुळे मी आज या पदावर जे उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्यामध्ये मी कलेक्टर म्हणून पदस्थ आहे. आपल्या कोणतेही काम असो, कोणाला सायकल मिळवून द्यायची असो, कोणाचे शिष्यवृत्तीचे काम असो, कोणाचा DEDचा प्रवेश असो, आमचे अण्णा नेहमीच तयार. हे काम. नमस्कार. नमस्कार. आज मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत जातेगाव येथील प्रगतशील शेतकरी, त्याच आधी उत्कृष्ट शिक्षक, गुणवंत विद्यार्थी ज्यांनी घडवले असे क्षीरसागर गुरुजी यांचा आज आपण जीवनपट उलगडणार आहोत. गुणवंत विद्यार्थी घडवण्याबरोबरच त्यांनी त्यांचे तिन्ही मुलं उच्च शिक्षित करून आज विविध ठिकाणी देशसेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा आढावा आज आपण त्यांच्या मुलाखतीतून घेणार आहोत. नमस्कार. बरं, आता गुरुजी सर्वप्रथम तुमचं बालपण कुठं गेलं आणि तुमचं गाव कुठलं ते आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. आमचं गाव जातेगाव बुद्रुक, तालुका शिरूर. शाळा कुठली तिथली? जातेगाव बुद्रुकची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव बुद्रुक. आणि त्यानंतरचं पुढचं माध्यमिक शिक्षण? पुढील माध्यमिक शिक्षण हे शिक्रापूर या ठिकाणी झाले. शिक्रापूर आणि जातेगावचं अंतर किती? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. 3 किलोमीटर हे रोजचं येणं जाणं पायी होत. बरं, त्यावेळेस शिक्षक लोक कोण कोण होती त्यात तत्कालीन, त्यांची नावं सांगा जरा. आता आमच्या इथल्या माध्यमिक विद्यामध्ये आम्हाला शिकवायला जोशी सर होते, पठाण सर होते, नंतर आपटे मॅडम होत्या, नंतर आमचे लांडे सर होते, नंतर आमचे चौडे सर होते. आणि जातेगावला जातेगाव प्राथमिक शाळेत मला पहिलीला मंडली गुरुजी होते, नंतर आम्हाला पिंगळे गुरुजी आले तळेगावचे, त्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत जातेगाव खुर्दमधली मासळकर गुरुजी होते, त्यावेळेला आम्हाला सासवडे गुरुजी मुख्याध्यापक होते. इतर विषय शिकवण्यासाठी आम्हाला भुजबळ गुरुजी होते, गोसाई गुरुजी होते. भुजबळ गुरुजी म्हणजे ते राष्ट्रपती पुरस्कार? ते होते. बरं गुरुजी, आता शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक पेशामध्ये नोकरी करायची याची प्रेरणा कोणापासून भेटली ते सांगा. आमचे चुलत बंधू तुकाराम क्षीरसागर यांच्यापासून मिळाले. आणि आमचे त्या काळातले शिक्षक होते, उदाहरणार्थ मासळकर गुरुजी, भुजबळ गुरुजी, गोसाई गुरुजी, त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा शिक्षक झालं तर चांगलं होईल आणि DEDला जातो. त्यावेळेस नोकऱ्या उपलब्ध होत्या. हो. किती साली आता तुम्हाला पहिली नोकरी भेटली? मला पहिली नोकरी 26 फेब्रुवारी 1974 रोजी मिळाली. पहिल्यांदा कुठं झालं, रुजू कुठं झालं? पहिल्यांदा मी शिरूर तालुक्यातील जांबूत या ठिकाणी जांबूतला रुजू झाले. त्यानंतर मी तिथं 2 दिवस सेवा केल्यानंतर माझी बदली आपल्या जवळील जातेगाव बुद्रुक जवळील पिंपळे जगताप या गावी झाली. जांबूत नंतर पिंपळे जगताप मध्ये
सेवा सुरू झाली, तर हो. त्यावेळेचा काही अनुभव असेल तर ते सांगा. म्हणजे गावातले त्यावेळेचे तत्कालीन सरपंच किंवा कुणाकुणाची तुम्हाला तिथं मदत त्या झाली? काळात मी गेलो मध्ये, खिटे साहेब हे होते आमचे उपाध्यक्ष होते शिक्षण समितीचे. त्यांनी आमच्या पिंपळे जगताप या गाव हे शैक्षणिक उपक्रमासाठी दत्तक घेतलं. दत्तक घेतलं. मध्ये चेहरा मोहरा बदलण्यासाठी भजनी मंडळ, प्रौढ शिक्षण, अंशकालीन शिक्षण, बालवाडी असे विविध त्यांनी उपक्रम त्या काळात सुरू केले. आणि त्या उपक्रम अंतर्गत मला खूप बऱ्याच वेळा काम करण्याची संधी काम करायची संधी मिळाली. विशेषतः जून 1980 साली एक राष्ट्रीय समाज शिक्षण चर्चासत्र हे उत्तर प्रदेशातील म्हणजे हल्लीच्या उत्तराखंड राज्यामध्ये एक 12 दिवसाची ते चर्चासत्र होतं. त्या चर्चासत्राला मुख्याध्यापकांना नेमणूक होती, पण मुख्याध्यापक म्हणले मी काही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यांनी मला संमती पत्र लिहून दिलं की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. सर्वांच्या आग्रहाखातर मी त्या श्रीनगर म्हणजे हल्लीच्या बद्रीनाथ मार्गावर ते श्रीनगर आहे, एकदम पहाडी प्रदेश आहे, त्या ठिकाणी 12 दिवसाच्या शिबिरासाठी हजर झालो. सगळ्या भारतातल्या अनेक राज्यामधले शिक्षक आलेले होते आणि महाराष्ट्राच्या वतीने आम्ही 3 जिल्ह्यातले 3 शिक्षक होतो. बीड, अमरावती आणि पुणे. पुण्यामधून मला संधी मिळालेली होती. त्यावेळेला प्रत्येक दिवशी कार्यक्रम ठरले जायचे संध्याकाळी. तर महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाराष्ट्रातली जे निर्णय, कारखानदारी, विद्यापीठाची सगळी माहिती त्यांनी मला सांगण्यासाठी सांगितले. सांगावं लागलं. इंग्रजी एवढं माझं चांगलं होतं तरी सुद्धा मी जिद्दीनं त्यांना सांगू शकलो आणि काही त्याच्यामध्ये आपण ठेवलं नाही. त्यामुळे त्यांना ते सगळ्या तिथल्या संचालकांना ते फार आवडलं आणि त्या सर्वांनी माझं खूप कौतुक केलं. बरं, आता हे तिकडे जाण्याआधी तुमचा एक सुरुवातीचा काळ असा होता की डीएड ला जायचंय, तर डीएड ला जाण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते आणि दुष्काळ पडलेला, तर त्यावेळेसचा तुमचा जो किस्सा आहे तो सांगा. सांगायला थोडं वाईट वाटतं मला, कारण त्या परिस्थिती अशी होती की मी शिरूर बोरा कॉलेजला ऍडमिशन घेतलं, पण ऍडमिशन घ्यायलाच मला पैसे नव्हते. मी आपले कसं तरी थोडे पैसे इकून तिकून जमा करून ऍडमिशन घेतलं, पण डब्याची सोय नाही, काही नाही. तरी मी आपलं थोडं 1 महिन्याभर आपलं तसं थांबून आपलं चालूच केलं काम. नंतर पुढे काय झालं की मला असं समजलं खरेदी विक्री संघामध्ये कापूस सेंटर चालू करायचे, तिथं माणसं भरणार आहेत. आता ते आपले शिक्रापूरचे करंजे सरपंच आपले वसंतराव अण्णा करंजे यांची भेट घेऊन मी त्यांना सांगितलं की अण्णा मला तुम्ही काहीतरी खरेदी विक्री संघात नोकरी द्या. तर त्यांनी अण्णांनी मला त्या ठिकाणी नोकरी दिली आणि मी कॉलेज सोडून दिलं. पण त्यामुळे फायदा असा झाला की मला एक 10 महिने त्या ठिकाणी नोकरी मिळाली 150 रुपयांनी. आणि त्या 150 रुपयामध्ये जेवढे साचले तेवढे पैसे मी जमा करून शेवटी डीएडची जाहिरात सुटली डीएड करण्यासाठी, आणि त्या जाहिरातीनं माझा नंबर सिलेक्ट झाला आणि त्या पुणे इथं मी हरणेश्वर कॉलेजला जॉईन झालो. त्यामुळे डीएडला पूर्वी स्टायपेंड मिळायचा, मला स्टायपेंड सुद्धा 40 रुपये दर महिन्याला मिळत होता. पण माझे किंवा त्या काळच्या लोकांचं नशीब एवढं की शिक्षक भरतीची 1-2 महिन्यात जाहिरात आली आणि जाहिरात आल्यानंतर जे यशस्वी असतील की यशस्वी लोकांना संधी दिली आणि आमचं इंटरव्ह्यू होऊन त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेला फक्त माझं डीएड फक्त 5-7 महिने झालं होतं. नंतर आम्हाला जॉईनिंग होता 1 वर्ष गेलं. 1 वर्षाचं डीएड माझं पूर्ण झालं आणि मग 1 वर्ष पूर्ण करून मी जांबू त्या ठिकाणी नोकरीला जॉईन झालो. बरं, आता उत्तराखंडानंतर देशाच्या अजून एक दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला जायची संधी आली होती, तर ती कुठं आली होती ती सांगा. आता हे आमच्या पिंपळे जगताप शाळेवर शासनाचे अनेक प्रकल्प असल्यामुळे समाज शिक्षण प्रकल्प झाला,
नंतर आमचा नवीन अभ्यासक्रमाचा एक प्रकल्प होता. त्या अन्वये मला उत्तर प्रदेशातील कुंडेश्वर म्हणजे हल्लीच ललितपूर, या ललितपूर ठिकाणी एक आमचं शिबिर घेण्यात आलं. शिबिर आमचं सुरू झालं, पण तिथं एक वाईट घटना आम्हाला ऐकायला मिळाली की इंदिराबाईंचं निधन झालं आणि त्यांची हत्या झाली. त्या हत्या झाल्यानंतर आमचं ते शिबिर थांबवण्यात आलं. नंतर संध्याकाळी आम्हाला ज्यांच्या राज्यात तिथल्या कलेक्टरने आम्हाला खास त्यांच्या गाड्या पाठवून रेल्वे स्टेशनला सुखरूप पोस्ट केलं आणि आमच्या आपापल्या राज्यामध्ये आम्हाला सुखरूप पोस्ट केलं. तुमची रवानगी व्यवस्थित झाली. त्यामुळे तो प्रसंग जर अजून आठवलं तर आम्हाला अंगावर शहरासारखे प्रसंग होते. अनेक रस्त्यावर वाहनं अशी पेटवलेली होती, खूप दंगली दिसत होत्या. ती परिस्थिती भयावह होती. बरं गुरुजी, आता हे झालं तुमच्या शैक्षणिक याच्यात, पण गावाचा जो विकास होतो त्या विकासामध्ये तुमचा जो सहभाग होता किंवा शाळेच्या माध्यमातून असेल तर तो कशा प्रकारचा होता? मी जेव्हा आमच्या जातेगावला 22 वर्ष होतो त्यावेळेस काय होत्या, मुली या 7वी पर्यंत पुढे शिकतच नशा, कारण शिक्रापूरकडे लांब, तिकडे मुखाई लांब आणि पालक मुलींना बाहेरगावी पाठवायला तयार असायचे आणि मुली या घरीच राहायच्या ना. बरेच जवळजवळ 80% मुली घरी राहायच्या, 20% मुली या शिक्रापूर आणि मुखाईला जायच्या. तर आम्ही त्या काळातले गावचे जे सरपंच, उपसरपंच, बॉडी, नंतर माजी विद्यार्थी अशी सगळ्यांनी मिळून एक संस्था स्थापन केली. त्यानंतर ग्राम शिक्षण संस्थेची आम्ही स्थापना केली आणि त्या संस्थेद्वारे आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या लोकल बॉडीचे म्हणजे गावातले सगळे गावची संस्था स्थापन करून तिथं हायस्कूल 1990 साली आम्ही चालू केलेलं आहे. आज ते हायस्कूल आमचं कॉलेजच्या सिनियर ज्युनियर सगळे कॉलेज आहेत आमच्याकडं. 3000 विद्यार्थी आहेत आमच्या शाळेत जाते. त्या संस्थेच्या बॉडीवर मी संचालक म्हणून जेव्हापासून संस्था स्थापन झालेली आहे तेव्हापासून, म्हणजे मी स्थापन झाल्यापासून त्या ठिकाणी त्या बॉडीवर कार्यरत आहे. ते कार्य करताना मला भरपूर फिरावं लागलं आणि संस्थेसाठी खूप त्याग करावा लागला. आमची ती जोमाप साहेब असतील, प्रकाश पवार असतील आणि इतर काय सर्व त्या काळातले, त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आज हा शैक्षणिक पोटवृक्ष आमच्या जातेगावामुळे उभा केलेला आहे. बरं, आता गुरुजी, आता तुम्ही जातेगावला राहत होता तर एकत्र कुटुंब पद्धत असेल, तर ते एकत्र कुटुंबामध्ये तुमचे किती जण भाऊ, किती बहिणी होत्या, त्याविषयी सांगा. हे पहा, मी धरून 5 भाऊ आणि 5 बहिणी या आमच्या कुटुंबात होत्या. 10 लोकांचं कुटुंब. तर आता भावांची नावं सांगा, कोण कोण? पहिले आमचे थोरले ज्ञानोबा, त्यानंतर महादेव मी, आमचा 3रा भाऊ सहदेव, 4था उज्जैन आणि 5वा निवृत्ती. यापैकी निवृत्ती हा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. ते तुमच्या वडिलांना म्हणायला पाहिजे, सगळे तुमची आध्यात्मिक नावं ठेवली. बरं, आता बहिणींची नावं? बहिणीचे नाव थोरली सरूबाई, धाकटी इंदुबाई, 3री विमल, 4थी रखमाबाई, 5वी मीनाताई. ही जुनी नावं ऐकली तरी माणूस इतिहासामध्ये गेल्यासारखं वाटतं. हल्ली अशी नावं ठेवतच नाही. बरं, आता तुम्हाला मुलं किती? मला मुलं 3, 2 मुलगे 1 मुलगी. आता मुलांविषयी माहिती सांगा. थोरला मुलगा विजयकुमार महादेव क्षीरसागर. शिक्षण किती झालं त्यांचं? त्यांनी शिक्षण BMS करून त्यांना परिमंडल अधिकारी म्हणून पुरवठा खात्यामध्ये ते सेवा करीत आहेत. आता दुसरा निलेश कुमार महादेव क्षीरसागर, हे सुद्धा BMS यांनी करून त्यांनी UPSC
UPSC करून ते आज छत्तीसगड या राज्यामध्ये कांकेर जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून सेवा करत आहेत. आता मुलगी अश्विनी लोहरोडे या पुणे महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून गेली 14 वर्षे काम करत आहेत. त्यांना कुठे दिलेले? त्यांना शिरूर तालुका करडे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचे मिस्टर काय करतात? त्यांचे मिस्टर सुद्धा हे माध्यमिक शिक्षक आहेत. नाव काय त्यांचं? लहू शिवाजी रोडे. बरं, आता हे झालं, त्याच्यानंतर तुमची नातवंड किती? मला आमच्या थोरल्या मुलाला 2 मुलीच आहेत. नाव सांगा ते. एकी थोरलीचं नाव प्रांजल, धाकटीचं नाव किंजल. मुलीला 2 मुलगे आहेत, एक यज्ञेश आणि दुसरा रुचित. आणि साहेबांना 2 मुलगे आहेत. मुलांची नावं सांगा. एक श्राव्य आणि दुसरा श्रेयन. ही दोन्ही आमच्या साहेबांची मुलं आहेत. बरं गुरुजी, आता साहेब झाले किंवा मोठा मुलगा झाला, छोटा मुलगा, यांच्याकडं जाण्याचा तुम्हाला योग येतो का? मी वर्षातून 2 वेळा तरी आमच्या कलेक्टर साहेबांकडे जातो. आणि पुण्याला तर काय आठवड्यात 2 वेळा जातो, दुसरं काही काम नाही. बरं, आता कलेक्टर साहेबांकडे गेल्यानंतर तर तिथला त्यांचा तो राहणीमान किंवा काही त्याविषयी कसं वाटतं तुम्हाला? तुमचा जो अभिमान त्यांच्याविषयी वाटतो त्याविषयी सांगा. त्यांना कसं, कलेक्टर स्वतंत्र मोठा 1 एकरा 2 एकरातला मोठा बंगला, प्रसिद्ध बंगला आहे. सगळ्यात सुखसोयी आहे तिथं. त्यांना हाताखाली नोकर चाकर बॉडीगार्ड सगळे आहेत. आणि तिथलं जे वातावरण पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतं ना. गुरुजी, त्या काळामध्ये जे गरीब विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळायची, तर असं काही काहींच्या वेळेस व्हायचं की शिष्यवृत्ती मिळायची पण ती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला खूप कालावधी जायचा. तर तो कालावधी कमी करण्याचं जे तुम्ही मधला जो दुवा झाला, तर त्याविषयी थोडं सांगा. त्यावेळेला काय व्हायचं की शिष्यवृत्ती बहुतेक शाळेत खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना, भरपूर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायची. परंतु पुढची एक अडचण अशी की शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना 2-2, 4-4 वर्ष ही त्यांच्या पदरात पडतात किंवा मिळतच नसायचे. आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी जिल्हा परिषदेला जाऊन ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना कशी मिळवून देता येईल या संबंधी बरीच माहिती घेतली. तर तिथले संबंधित क्लार्कनी मला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला मदत करत असाल तर आम्ही तुमच्या शिरूर तालुक्यातली जी सगळी शिष्यवृत्ती आहे थकलेली किंवा काय पेंडिंग असेल ती काढून देतो. तर मी म्हणलं मी रविवारी शनिवारी सुद्धा येईल, तर तुम्ही मला ज्या ज्या मिळवाल तेव्हा मी शाळेतून सुद्धा आमच्या मुख्याध्यापकांनी काढून येईल. तर तिथल्या लोकांनी मला ते शिष्यवृत्ती करण्यासाठी अर्ज कसा करायचा, अवॉर्ड कसं मंजूर करून घ्यायचं, अवॉर्ड मंजूर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात सगळ्याची माहिती मी घेऊन मी स्वतः त्या जवळपासच्या शाळामधलं काही स्वतः ते कागदपत्र जमा करून स्वतः ते घरी अवॉर्ड तयार करून जिल्हा परिषदला त्या शाळेमार्फत पाठवून दिली. त्यामुळे जी कथित शिष्यवृत्ती होती ती बहुतेक त्या विद्यार्थ्यांना मिळाली. उदाहरणार्थ आपल्या शिक्रापूरच्या शाळेचं सुद्धा थोडस पेंडिंग होतच, तर त्या काळात सुद्धा मी ते जेवढं पेंडिंग होतं तेवढं ते शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना मिळून दिली. काही काही विद्यार्थी 3 वर्षाची होती, काही 2 वर्षाची, काही 1 होती, ती त्यांना मी मिळून दिली त्या काळात. त्या काळातले जे जगताप सर होते मुख्याध्यापक, त्यांनी खूप मला सहकार्य करून कागदपत्र देऊन शिक्रापूर शाळेचं जेवढं पेंडिंग होतं तेवढं मी मार्गी लावलं त्या काळात. आणि शेजारच्या पारीकडं नावऱ्यापासून लोक माझ्याकडे यायची शिष्यवृत्तीची माहिती घ्यायला की ते मला बिलं कशी करायची ते करून द्या, शिष्यवृत्ती आवड कसं करायचं माहिती नसायचं घ्यायला. तर त्यांना मी मार्गदर्शन करायचं आणि स्वतः मी ते जिल्हा परिषद घेऊन जायचं बऱ्याच वेळा. तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांना ते मी बिलं तयार करू लागायचं, अवॉर्ड लिहू लागायचं. आणि ते अवॉर्ड जिल्हा परिषद मंजूर झाल्यानंतर ते शाळेवर आम्ही पाठवायचं. मग शाळेमध्ये ते बिल तयार करून मग जिल्हा परिषद पाठवायचं. जिल्हा परिषद बिल मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदेची चेक द्यायची आणि ते चेक जेवढे येईल तेवढं आम्ही आमच्या मिटिंगमध्ये केंद्रप्रमुखांच्या म्हणा शिक्षकाच्या मिटिंगमध्ये शाळांना वाटून टाकायचे. अशा पद्धतीने आम्ही शिष्यवृत्तीचं
शिरूर तालुक्यात एकही रुपया कोणाचा सगळा पेंडिंग ठेवला नाही. बरं गुरुजी, आता हे करत असताना जो जाण्या येण्याचा खर्च असेल तो हा असेल, हा शासकीय याच्यातनं असायचा का तुमचं वैयक्तिक? ना मी स्वतः एक कुणाकडून 1 रुपया घेतला नाही ना, आमच्या शाळेकडून घेतला कोणत्या शाळे. माझे एक आपलं मला छंद होता. म्हणजे थोडक्यात तुम्ही शिक्षक पेशात असताना ही सामाजिक बांधिलकी ठेवून हे जे समाजकार्य केलं हे सुद्धा उल्लेखनीय आहे. आणि हे जे ज्यांनी शिरूर तालुक्यातून शिष्यवृत्ती घेतलेले ते जे असतील ते विद्यार्थी त्यांना त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. बरं, आता गुरुजी मला पुढचं सांगा की तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत असताना तुमची पदोन्नती किती साली झाली ते आम्हाला सांगा. मी पदवीधर होतो त्यामुळे मला केंद्र प्रमुख नेमणूक माझी जून 2007 पदवीधर कधी झाले तुम्ही? पदवीधर 1985 झालं. माझी पदवीधर म्हणून नेमणूक ही आमच्या जातेगाव बुद्रुक शाळेला जून 85 साली झाली. 85 जातेगाव. त्यावेळेचे पदवीधर मधले अजून कोण कोण होते तुमच्या? त्या काळात पदवीधर होता आमच्याकडे धुमाळ गुरुजी होते, शिंदे गुरुजी होते, ते जगदाळे गुरुजी होते माझ्या काळातले. आता त्या आम्ही एवढंच होतो ना. आणखी आमचे ते किरसिंग धुमाळ होते. हे सगळे तुमचे त्या काळातले पदवीधर झालेले. हो. बरं, आता पदोन्नती झाल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली गाव होती? केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती झाली ना? हा, जून 2007 साली माझी केंद्रप्रमुख म्हणून पाबळ या ठिकाणी नेमणूक झाली. की त्या ठिकाणी मला मोठ्या 3 शाळा होत्या आणि छोट्या 12 शाळा होत्या. एकंदर मला 15 शाळा होत्या केंद्रप्रमुख. आणि ते आमचं पाबळ म्हणजे मामांचं गाव असल्यामुळे तिथं मी खूप हिरिहिरी काम केलं. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केले आणि पहिल्या त्याच्यामध्ये आमच्या पाबळ केंद्राचे माझी नमूद झाले तिथे 12 विद्यार्थी आले. जिथं ज्याला थोडे कमी विद्यार्थी होते ना जास्त विद्यार्थी वाढले. गुरुजी, याबरोबर महत्वाचा मुद्दा असा राहिला की शिक्षण झालं, तुम्ही सर्व्हिस चालू झाली, त्यानंतर लग्न किती साली झालं? लग्न माझं मे 1987 साली झालं. कुठं ते आमचं कनेसर कन्नड सर. त्यामुळे आमचं लग्न गडबडीत असं झालं की मी पत्रव्यवहार डीएडला होतो. एका आठवड्याला मी आमचा साखरपुडा झाला, दुसऱ्या रविवारी लग्न झालं. कारण काय त्या लग्नाला कशाने गेले होते इथून त्याला आम्ही सगळं बैलगाडी नेत होता ना. बैलगाडी आणि एक ट्रॅक्टर होता असं बैलगाड्यांचा प्रवास. आता लग्न झाल्यानंतर आता बाई होत्या, तर बाई त्यावेळेस घरचा संसार पाहायला सुरुवात झाली होती. त्या संसार करत असताना सुद्धा तुम्हाला त्यांना आपल्या बरोबरीने उभं करायची जी इच्छा झाली तर त्याविषयी थोडं सांगा. लग्न झाल्यानंतर ते आमच्या जे शिष्य होत्या, लग्न झाल्यानंतर किती महिन्याचं डीएडला पाठवलं ना. आम्ही स्वतः डीएड करून घेतलं लग्न झाल्यानंतर पुण्याला येथील गार्डन या ठिकाणी. बाईंच्या विषयी थोडं सांगा. त्यांचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी, तुमचं संसार करण्यासाठी त्यांचं किती मोलाचं सहकार्य झालं त्याविषयी 1-2 मिनिटं फक्त 2 शब्द बोला. सांगतो ना. आम्ही दोघे डीएडला होतो. त्या होत्या दुसऱ्या वर्षाला, मी पहिल्या वर्षाला, असं दोन्ही एकच वर्षाला होतो. मी पत्रव्यवहाराला आणि ते आपल्या रेग्युलरला. तर त्यांची खूप मला मदत व्हायची नाही. पत्रव्यवहारामध्ये काय होतं, खूप लिखाण करावं लागते, अध्यापन पत्रिका सोडवायच्या. आता ते मला एवढं वर्ग शाळेवर काम करून मग मी त्यांच्याकडून लिहून घ्यायचो. त्यांनी खूप मला मदत केली. सगळ्या प्रपंचाला हातभार लावला, मुलांचं शिक्षण पाहिलं. त्यांनी तसं काय आडवेळ घेतले नाहीत की मला हेच सोनच पाहिजे हेच पाहिजे. बरं, आता गुरुजी पुढचं एक लोकांना पडलेला प्रश्न. तुम्ही जातेगाव तुमचं मूळ गाव, जातेगाव सोडून तुम्ही शिक्रापूरला किती साली राहायला आले त्या पाठीमागचं कारण काय? आता मी करंदीला होतो, म्हणजे मी करंदीला नोकरीला होते ना. आता करंदीला राहून मुलांचं शिक्षण करणं किंवा काही नाही, आमचं कुटुंब मोठं असल्यामुळं थोडं कसं आहे वादविवाद व्हायला नको म्हणून, आणि एक मुलांचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे, घरच्यांची पोरं शिकली पाहिजे, आणि सगळ्या दृष्टीनं शिक्रापूर या ठिकाणी निवडलं. इथं आल्यानंतर एक जुनं घर घेतलं हे, आणि त्याची डागडुगी करून आम्ही इथं राहायला लागलो. त्यामुळे का
शिक्रापूर सारखी शिष्यवृत्ती शाळा होती. तिन्ही मुलं आमची शिष्यवृत्तीमध्ये आली. तिने स्कॉलरशिपला तिने तिने आली. बरं, आता गुरुजी, आता तुम्ही शिक्षण पेशात असताना असं ऐकण्यात आलं की तुम्ही स्वतःच शिक्षक झालात, पण तुम्ही प्रयत्न केले की तुमच्या आजूबाजूचे मित्र परिवार असतील, नातेवाईक यांना जो तुम्ही शिक्षण पेशे येण्यासाठी प्रवृत्त केलं त्याविषयी थोडं सांगा. आता पहिल्यांदा आमच्या विशेषपासून सुरुवात केलं. त्यांना बी लग्न झाल्यावर लगेच डीएड लावलं. मग आमच्या बंधूला डीएडला लावलं. त्यानंतर बंधूच्या बायकोला डीएडला लावलं, म्हणजे नोकरी लावलं. नंतर आमच्या बाच्यांना नोकरी लावलं. आमच्या परिसरात जे शिष्य आहेत जुन्या काळातले शिष्य, ते बहुतेकांना मी मार्गदर्शन करून काही मुलांना मी स्वतः हार मानण्यासाठी बरोबर घेऊन त्यांना फार्म मिळून दिले. आमच्या जातेगावातले जे नातेवाईक आहेत, नंतर आमचे दुसरे इथले असे अनेक इतर शिक्रापूरचे सुद्धा 3 लोकांना डीएडला नंबर लावून, म्हणजे बऱ्याच लोकांना शिक्षक पेशात आणण्यासाठी तुम्ही सहकार्य तुमचं चांगलं झालं. आता पूर्वी काय असायचं, शाळेचं आणि विद्यार्थ्यांच्या घराचं अंतर हे बरंच लांब असायचं, 3 किलोमीटर 4 किलोमीटर. तर त्या मुलांचं ठीक आहे, मुलं यायची, पण मुलींसाठी जे तुम्ही सायकल त्यांना मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केलेत तर त्याविषयी थोडं सांगा. पूर्वी कसं जिल्हा परिषद मार्फत आणि पंचायत समिती मार्फत दोन्ही कोणी मुलींना आणि मुलांना या सायकली मोफत मिळाल्या, फक्त 10% रक्कम भरून. जे आपल्या कोणत्या जे मागास नाहीत, ओपनली मुलांना 10% भरून सायकली मुलींना मिळायच्या, आणि मागासवर्गीय मुलींना ह्या फ्री सायकली मिळायच्या, मोफत द्यायची. आता मी माहिती घेतल्यानंतर मी सगळी माहिती घेऊन दरवर्षी अर्ज करायचे. तर अशा अर्ज करत 4 ते 5 वर्षामध्ये 350 सायकली मी आमच्या जातेगाव बुद्रुक घ्यायला विद्यार्थ्यांना आणल्या. त्याचं लोन हे शेजारच्या शाळेला बी पोचवलं. उदाहरणार्थ जातेगाव, मुखाई, पिंपळे, शिक्रापूर ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सायकली मिळून दिल्या. बरं गुरुजी, आता तुमच्या आयुष्याचा सगळा लेखाजोखा तुम्ही आमच्या पुढे मांडला, आम्हाला मुलाखत दिली, तुमच्या आयुष्याचे सगळे पैलू आमच्या पुढे मांडले, तर त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं जाहीर करतो. नमस्कार. माझे आई वडील हे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते, आणि आई वडिलांचं आणि सगळ्या दोघांचंही मत होतं की शिक्षणाकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. आणि वडील कायम जिल्हा परिषदचे लोकांची जी कामं जिल्हा परिषद पुणेमध्ये घेऊन यायचे. मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळा भेटायला आल्यावर ते मला जिल्हा पंचायत जिल्हा परिषद पुणे आहे तिथे बोलत असत. तर त्यावेळी तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की जिल्हा परिषदचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, जे सीओ जिल्हा परिषद म्हणतात, ती एक भारतीय लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, ज्याला UPSC पण म्हणलं जातं, त्याद्वारे परीक्षा घेऊन सिलेक्ट केलेला व्यक्ती हा त्या पदावर बसलेला असतो. तर जिल्हा परिषदमध्ये गेल्यामुळे, तिथे भेटल्यामुळे, तिथे लोकांशी बोलल्यामुळे मला एक UPSC देण्याबद्दल एक आवड निर्माण झाली, आणि एक वाटलं की आपण पण याप्रमाणे भारतीय प्रशासनिक सेवेत गेलं पाहिजे. आणि त्यावेळी मग जी काही आवश्यक मदत असेल किंवा कसा अभ्यास करावा, कसं प्रकारे ही परीक्षा पास करता येईल आणि कसं लक्ष देऊन केलं पाहिजे. आणि आई वडील नेहमीच म्हणायचे की आधी केले आणि मग सांगितले, की जे काही करायचे ते प्रथम करावे, नंतर सांगण्यात यावे. आधी आत्ता लक्ष आपले पूर्ण जो आपला एक उद्देश आहे ती जी UPSC एक्झामवर ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे मला वाटतं की त्यामुळे मी आज या पदावर, जे उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्यामध्ये मी कलेक्टर म्हणून पदस्थ आहे. आपल्या गडचिरोली जो जिल्हा आहे त्याला लागूनच हा जिल्हा आहे, आणि इथे मी लगभग मागची 1.5-2 वर्ष कलेक्टर जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत आहे. तर एकूणातच जी घरून जे बाळकडू मिळाले ते वडिलांची जी शिक्षण होते, आईची जी मार्गदर्शन होते, मला वाटते की त्यामुळेच मी आज या पदावर आहे. नमस्कार. गुरुजी, अण्णा, भाऊ, नाना अशा अनेक उपाधींनी आमचे अण्णा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. लहानपणी समाजसेवकाचा अभ्यास करत असताना आपल्याच घरात
वडिलांच्या स्वरूपात एक समाजसेवक आहेत याची प्रखरतेने जाणीव झाली. कोणाचे कोणतेही काम असो, कोणाला सायकल मिळवून द्यायची असो, कोणाचे शिष्यवृत्तीचे काम असो, कोणाचा डीएडचा प्रवेश असो, आमचे अण्णा नेहमीच तयार. हे काम मनापासून करत, जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत आणि त्याचं ते काम पूर्ण करत. हेच पाहत आम्ही सर्व भावंडे लहानाचे मोठे झालो. ही शिदोरी आम्ही जोपासली आणि ही शिदोरी मी आज परिमंडळ अधिकारी पिंपरी चिंचवड येथे कार्यरत करत असताना त्या पद्धतीने वडिलांनी दिलेले संस्कार जोपासत येणाऱ्या कार्यालयातल्या प्रत्येकाचे काम हे लवकरात लवकर कसे होईल याची कटाक्षाने काळजी घेत आहे. असे आईवडील लाभणे हे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी देणगी आहे किंवा याला खूप मोठं भाग्य लागतं. इतर ओळखी माझ्या भरपूर असतील, मला अनेक नावाने ओळखत असतील, परंतु क्षीरसागर गुरुजींचा मुलगा हीच माझ्या आयुष्याची खरी ओळख आहे.